ठिकाणी 6 तारखेला आमचा हा विराट मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात ॲट ए टाइम एका वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व संघटनांचा मिळून मग संस्था चालकापासून ते शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या संघटनेपर्यंत 26-27 संघटनांनी महाराष्ट्रामध्ये भाग घेतलेला आहे। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या संपूर्ण शिक्षण संस्थांच्या वतीनं या शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी 15 मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही शासनाला जाग येण्यासाठी या ठिकाणी हा मोर्चा काढला आहे। 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा प्रश्न असेल। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नेमणूक झालेल्या आणि नंतर अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर बंधूंचा जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न असेल, वेतनेतर अनुदानाचा प्रश्न असेल, या शाळा बंद पाडण्याचा घाट हा शासनाने काढलेला आहे। आणि म्हणून आम्हाला सर्व शिक्षण संस्थांना शैक्षणिक प्रक्रियेमध्ये स्लो पॉयझन देण्याचं काम शासन करत आहे। तरी आमच्या 15 मागण्या ज्या आहेत, 25 वर्ष झालं काही शाळांना अजून अनुदान नाही। 20ला आम्हाला अनुदान मिळालं 20%, आज आम्हाला 100% अनुदान पाहिजे त्यांना, पण ते 100% दिलं जात नाही। हे आमच्या रास्त मागण्यात आम्ही काय कुठला पगार वाढवावा किंवा आम्हाला कुठलं तर काय अनुदान द्यावं अशा प्रकारच्या मागण्या न करता हे शिक्षण क्षेत्र टिकलं पाहिजे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये आपल्याला 14 वर्षापर्यंतचा बाल हक्क कायदा आणि राईट ऑफ एज्युकेशन दिला आहे, या सर्व विद्यार्थ्यांना बहुजन समाजाच्या हे मोफत आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे। आज शाळेमध्ये शिक्षक नाहीत, 10 शाळेमध्ये शिक्षक असतील तर त्या शाळेतले 8 शिक्षक सेवानिवृत्त झालेत आणि 2 शिक्षकावर शाळा चालू आहेत। 100 शिक्षक असणाऱ्या शाळामध्ये 60 शिक्षक कामावर आहेत, 40 शिक्षक सेवानिवृत्त आहेत। मग जर अशा पद्धतीने जर गुणवत्ता विद्यार्थ्यांची खचत असेल तर या ठिकाणी आम्हाला सरकारला जाग आणण्यासाठी हा आजचा आम्ही भव्य असा मोर्चा सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढलेला आहे।